सांगितल्यानंतर काय झालं, त्याला सांगितलं की तू जळण घेऊन ये म्हटली. जळण घेऊन ये म्हटल्यानंतर तो जळण आणाय गेला आणि जळण आणाय गेल्यानंतर त्याला सर्पदंश झाला आणि तो जागेवर गतप्राण झाला. मग गतप्राण झाल्यानंतर तो मरण पावला. सगळ्या गावामध्ये चर्चा झाली, अमुक अमुक मेला मेला. कबीर महाराजाचा मुलगा कमाल इथंच खेळत होते, ते म्हटले हे कसा काय येणार म्हणून त्याच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर काय झालं तर तो मरण पावला होता. त्याने लोकांना विचारलं काय झाले काय झाले, तर हा मुलगा मरण पावला. मरण पावलाय म्हटल्यानंतर कमाल म्हणले माझा डाव दिल्याशिवाय कस काय मरते म्हटले, माझा डाव दिल्याशिवाय कस काय मरते म्हटले, सरका म्हणले बाबा. आणि कमाल काय साधी व्यक्ती नव्हती, कबीर महाराजाचा मुलगा होता. कमाल गेल्या आणि कमालाने काय केलं, कमंडलू मध्ये पाणी घेतलं आणि त्याच्या दोनदा राम राम म्हटले आणि त्या मुलाच्या अंगावर शिंपडलं. तो मुलगा जिवंत झाला. महाराज ते फक्त नामस्मरणाची ताकद आहे. पण मग ते अख्ख्या गावामध्ये चर्चा झाली, कमालाने कमाल केली, कमालाने कमाल केली. ही बातमी कबीर महाराजाच्या कानावर. कबीर महाराज म्हणजे कमाल काय कमाल केली, अख्ख्या गावामध्ये चर्चा झाली. म्हणजे कमालाने कमाल केली, कमालाने कमाल केली. काय ना म्हणजे बाबा, तो अमुक अमुक पोरगा माझ्यासोबत खेळत होता, तो मरण पावला आणि त्याला मी जिवंत केलं. दोनदा राम राम म्हटलं, तो जिवंत झाला म्हटले. कबीर महाराज म्हणले मूर्खे काय म्हटले, एक माणूस जिवंत करण्यासाठी दोनदा राम म्हणावं लागते काय म्हटले, एक माणूस जिवंत करण्यासाठी दोनदा राम म्हणायची काय गरज आहे म्हटली. कबीर महाराजांनी कमालाला सांगितलं एक तुळशीचं पान आण म्हटली. तुळशीचं पान घेतलं आणि त्या पानावरती कमंडलूच्या पाण्यानं फक्त रा शब्द भरला होता. राम तर पूर्ण झालंच नव्हतं, फक्त रा शब्द भरला आणि ते पान काय केलं त्या कमंडलू मध्ये टाकलं आणि कबीर महाराजांनी सांगितलं की कमंडलू घे आणि ते काशीच्या घाटात, ते काशीच्या घाटावरती जा आणि सगळे प्रेत जिवंत कर म्हटले. नुसत्या रा शब्दावर कमालाने कमंडलूतल्या पाण्यावर नदीच्या काठचे सगळे प्रेत जिवंत केले होते. इतकी नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून हे सगळं कशामुळे झालं, नामस्मरणामुळे. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले आमच्या जीवनामध्ये जेव्हा बाबाजी चैतन्यांची कृपा झाली, कृपा झाल्यामुळे काय झालं, चिंतेचा नायनाट झाला. आणखीन काय झालं, पद्मनाभ जोडण्याचा लाभ प्राप्त झाला. सगळे लाभ प्राप्त होतात फक्त एका नामस्मरणाने झालेली चिंतन सेवा.